2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला एनआयएनं क्लीन चिट देऊन सुद्धा आज विशेष न्यायालयाकडून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलाय। दरम्यान आज कोर्टाने जामीन नाकारताना साध्वीच्या विरोधातला संघटित गुन्हेगारीचा खटला बंद का केला असा सवाल विचारून पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत। दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर साध्वीच्या नातेवाईकांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं स्पष्ट केलंय। तर एनआयएनं याआधी साध्वीच्या जामिनाला कुठलीही हरकत नसल्याचं प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलंय। तसंच सकृतदर्शनी साध्वी विरोधात कुठलेही पुरावे नसल्याचंही सांगितलंय। 29 सप्टेंबर 2008 मध्ये मालेगावात झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते। या प्रकरणी 2011 साली एटीएसनं 16 जणांना अटक केली होती। कर्नल पुरोहित एक आरोपी त्यांच्यातर्फे मॅटर सुप्रीम कोर्टात नेलं आणि त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंट आधारे साध्वी प्रज्ञा ठाकूरनी परत जामीनचा अर्ज केला होता आणि त्या आधारे जामीन अर्ज दाखल केल्यानंतर एनआयए आणि त्यांचे प्रॉसिक्युटरनी बेल द्यायला काय हरकत नाहीये असं कोर्टापुढे स्टँड घेतला होता। पण इंटरव्हेनर तर्फे आमची बाजू ऐकल्यानंतर आज कोर्टाने निर्णय दिला की साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर विरुद्ध सबल पुरावे आहे चार्जेस फ्रेम करण्यासाठी आणि त्यांचा जामीनचा अर्ज कोर्टाने नकारला फेटाळला।